नमस्कार. उन्हाळ्यात आंबट गोड चवीची कैरीची चटणी जेवणाची मजाच वाढवते. अगदी काही मिनिटात तयार होणारी ही पारंपरिक चटणी भाकरी, पोळी, पराठा किंवा वरण भातासोबत खूपच स्वादिष्ट लागते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी झटपट, चविष्ट आणि परफेक्ट कैरीची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशीच स्वादिष्ट रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया कैरीच्या झणझणीत आणि चवदार चटणीला. तर सर्वात आधी इथे मी एक कैरी घेतलेली आहे. मी कलमी कैरी घेतली, तुम्ही कुठलीही कैरी घेऊ शकता. तर ही कैरी मी छान धुवून पुसून घेतलेली आहे. आता याची साल आपल्याला फेकून न देता सालीसकट याला किसून घ्यायची आहे. तर तुम्हाला जर किसायची नसेल, ठेसून चटणी करायची असेल तर तुम्ही याला ठेसूनसुद्धा करू शकता. खलबत्त्यात किंवा पाटावर वंटा असतो त्यावर ठेसायची आणि करायची. पण मी याला किसून करणार आहे. आणि जर साल नसेल घ्यायची याची तर तुम्ही साल काढून किसून घेऊ शकता. पण मी साल न काढता अशीच सालेसकट किसणार आहे. आणि इथे मी पूर्ण अख्खी कैरीची चटणी बनवणार नाही, मी फक्त अर्ध्या कैरीची चटणी बनवणार आहे. त्यामुळे मी आता अर्धी कैरी किसून घेते. तर खूप सोपी रेसिपी आहे. आणि ही चटणी ना तुम्ही वरण भातासोबत, भाकरीसोबत किंवा साईड डिश म्हणून तुम्ही ही चटणी खाऊ शकता किंवा अशी नुसतीही खाऊ शकता. तर इथे मी अर्धी कैरी किसून घेतलेली आहे आणि अर्धी अशीच ठेवली. तर इथे कैरीचा किस रेडी आहे. आता गॅसवर आपल्याला तवा ठेवायचा आहे. मी तव्यात चटणी बनवणार आहे. तर इथे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये मी अर्धी पळी तेल टाकून घेतलं. अर्धा टीस्पून मोहरे आणि जिरे टाकायचे. मोहऱ्या जिरे छान तडतडू द्यायचे. त्यानंतर याच्यात मी 5 ते 6 मिरच्या आणि थोडासा लसूण वाटून घेतलेला आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं. तर किती तिखट पाहिजे त्यानुसार मिरच्या टाका आणि वाटून घ्या. तर इथे मिरची आणि लसूण मी टाकून वाटून घेतलं. आणि आता इथे हे याच्यामध्ये टाकून छान मिक्स करायचं. आता हा वाटलेला मिरचीचा ठेचा पण या तेलामध्ये टाकायचा आणि छान फ्राय करून घ्यायचा. आता इथे किसलेली कैरीचा कैरीचा किस आपण टाकून घ्यायचा. तर कैरी खिसून न करता तुम्ही जर ठेसून केली ना, म्हणजे कैरी ठेसून जर केली तर ती चटणी अजूनच स्वादिष्ट लागते. किंवा अशा प्रकारे सुद्धा चांगलीच लागते, पण तशा प्रकारे पण नक्की एकदा करून बघा. तर इथे किस टाकल्यानंतर याच्यात थोडीशी हळद टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं आणि 1 ते 2 मिनटंच आपल्याला याला शिजून घ्यायची. कारण आपण कैरी किसून घेतली त्यामुळे लवकर शिजल्या जाते, जास्त वेळ लागत नाही. तर इथे चवीनुसार मीठ टाकलं, थोडीशी हळद टाकली आणि छान असं याला मिक्स करून घेतलं. इथे गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आहे. आता इथे छान मिक्स करायचं. आता आपण कैरी किसल्यामुळे थोडासा ओलसरपणा जास्त झालेला आहे. तर थोडासा ओलसरपणा आपल्याला कमी करून घ्यायचा आहे, म्हणजे शिजल्यानंतर तो कमी होईल. तर थोडं शिजून घ्यायचं अशा प्रकारे. आणि बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे खूप सोपी चटणी आहे ही कैरीची. अगदी 5 मिनटात होणारी रेसिपी आहे. तर नक्की ट्राय करून बघा. तर खूप सारे प्रकार असतात कैरीची चटणी बनवायची. तुमच्याकडे कशी बनवतात कैरीची चटणी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी जास्त करून अशीच बनवते. तर आणि ठेसून पण बनवते कधी कधी, तर ती पण रेसिपी मी लवकरच शेअर करेल. तर नक्की बघा. आता इथे ही चटणी रेडी झालेली आहे. आता याला तुम्ही चपातीसोबत, भातासोबत, वरण भातासोबत किंवा कशासोबत म्हणजे आपण साईड डिश म्हणून पण खाऊ शकतो. तर ही चटणी रेडी झालेली आहे. तर रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.